वेलकम टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज डी सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत एन्व्हायरमेंटल स्टडीज हा सब्जेक्ट. त्याचं आपलं थर्ड युनिट चाललं आहे इकोसिस्टीम अँड बायोडायव्हर्सिटी. त्यातला आपला जो फर्स्ट पार्ट आहे इकोसिस्टीम तो कवर झाला आहे लास्ट व्हिडिओमध्ये. आता बायोडायव्हर्सिटी आपण कवर करणार आहोत ह्या युनिटमध्ये. ठीक आहे, लेट्स गो फॉर द बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय? व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? The term biodiversity encompasses the variety of all life forms on earth. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ फॉर्म्स म्हणजे जिवंत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या सगळ्या मिळून काय तयार होतं? बायोडायव्हर्सिटी तयार होते. ठीक आहे. इट इज आयडेंटिफाईड as the variability among living organisms and the ecological complexes of which they are part, including diversity within and between species and ecosystem. तर मग स्पेसीजमधले जे काही व्हेरायटीज असतील किंवा त्यांच्यामधल्या ज्या डायव्हर्सिटीज आहेत, वेगवेगळ्या स्पेसीज, रेप्टाईल स्पेसीज असतील, व्हर्टिब्रा स्पेसीज, नॉन व्हर्टिब्रा स्पेसीज, बरोबर, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या जाती आहेत, प्रजाती आहेत, त्या सगळ्यांचं मिळून काय होतं? बायोडायव्हर्सिटी. किंवा वेगवेगळ्या जे इकोसिस्टीम तयार झालेले आहेत, डेझर्ट इकोसिस्टीम, मराईन इकोसिस्टीम, कारण रिव्हर इकोसिस्टीम म्हणजे नदीच्या पात्रामध्ये जे काही प्राणी पक्षी किंवा जे म्हणू शकतो वनस्पती, नदीच्या पात्रामधलं जे काही सिस्टीम आहे इकोसिस्टीम, जीवसृष्टी, तिला आपण म्हणू शकतो ती एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम झाली. अशा सगळ्या ज्या इकोसिस्टीम आहेत त्यांना मिळून त्यांचं जे काही डायव्हर्सिटी आहे, प्रत्येक इकोसिस्टीम वेगवेगळी आहे. प्रत्येक इकोसिस्टीममध्ये वेगवेगळे जीवजंतू आढळतात, जीव आढळतात. मग त्यांच्यामध्ये जे काही विविधता आहे ती मिळून काय होते? बायोडायव्हर्सिटी होते. सिम्पली आपण काय म्हणू शकतो? व्हरायटी, व्हॅरिएबिलिटी बिटवीन जीन्स. कारण जीन्समुळेच या सगळ्या प्रजाती डेव्हलप झालेल्या आहेत, बरोबर. वेगवेगळ्या ज्या काही जाती प्रजाती दिसतात आपल्याला त्या कोणत्या गोष्टीमुळे? जीन्समुळे. प्रत्येकामध्ये जीन्स वेगवेगळ्या असतात, त्याच्यामुळे कुणीच कोणासारखं दिसत नाही, बरोबर. प्रत्येक माणूस हा वेगवेगळा दिसतो. मग हे जीन्समुळे. मग ही जी व्हरायटी आहे तिला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. मग कशामुळे? बायोडायव्हर्सिटी कॅन बी सिम्पली डिफाईन्ड ॲज व्हरायटी, व्हरायबिलिटी बिटवीन जीन्स, स्पेसीज अँड इकोसिस्टीम्स. स्पेसीजमध्ये व्हेरिएटी, इकोसिस्टीममध्ये व्हरायटी आणि जीन्समध्ये व्हरायटी. या तिघांमध्ये जे काही व्हॅरिएबिलिटी आपल्याला बघायला मिळते, व्हरायटी बघायला मिळते, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. मग ही जी बायोडायव्हर्सिटी टर्म आहे तर ती कोणी इंट्रोड्यूस केली? बघा, फर्स्ट कॉइन बाय. हा MCQ इम्पॉर्टंट आहे, हा विचारला जाऊ शकतो एक्झामला. द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज फर्स्ट कॉइन बाय वॉल्टर अँड रॉझेन इन 1985. ओके, सो हा जो मेन पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवा सगळ्या. ओके, काय? बायोडायव्हर्सिटी ही टर्म कोणी कॉइन केली? सगळ्यात पहिले वॉल्टर आणि रॉझेनने 1985 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, तर बायोडायव्हर्सिटीचे वेगवेगळे लेवल्स आहेत. किती लेवल्स आहेत टोटल बायोडायव्हर्सिटीचे? 3 लेवल्स आहेत. मग बघा कोणती? स्पेसीज डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी, इकोसिस्टीम और हॅबिटॅट डायव्हर्सिटी. तर बघा मग 3 पद्धतीने बायोडायव्हर्सिटीचे लेवल्स येतात. पहिलं काय येतं? स्पेसीजमध्ये जी काही डायव्हर्सिटी बघायला मिळते ती झाली स्पेसीज डायव्हर्सिटी. जीन्समुळे जेनेटिकली जी डायव्हर्सिटी बघायला मिळते ती झाली जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि इकोसिस्टीममध्ये जी डायव्हर्सिटी मिळते बघायला ती म्हणजे इकोसिस्टीम किंवा हॅबिटॅट डायव्हर्सिटी. आता स्पेसीज म्हणजेच काय? आता आपण कोणत्या स्पेसीजचा आहोत? ह्युमन, बरोबर. जी चिमणी आहे ती चिमणी कोणत्या स्पेसीजमध्ये मोडते? बर्ड्स, बरोबर. लायन असेल किंवा टायगर असेल तर ते कोणत्या स्पेसीजमध्ये मोडतात? ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स, बरोबर. मग वाईल्ड ॲनिमल्समध्ये टायगर येतं, लायन येतं. जे काही डेंजर ॲनिमल्स आहेत ते सगळे याच्यामध्ये येतात, जे नॉनव्हेज म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण? नॉन व्हेजिटेरियन ॲनिमल्स, बरोबर की नाही. जे मांसाहारी आहेत सगळे प्राणी कशामध्ये येतात? ह्या ॲनिमल्समध्ये येतात. वाईल्ड जंगलामध्ये जे राहणार आहेत ते वाईल्ड ॲनिमल्स ते त्याच्यामध्ये त्या स्पेसीजमध्ये मोडतात, बरोबर. आता जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये काय येतं? मग ते सगळे कशामध्ये आले? जे स्पेसीज डायव्हर्सिटी. कारण स्पेसीजमध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आपल्याला बघायला मिळाल्या. कोणत्या? ह्युमन स्पेसीज, बर्ड स्पेसीज, वाईल्ड ॲनिमल स्पेसीज, रेप्टाईल स्पेसीज, बरोबर.
आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या डायव्हर्सिटीज आहे, बरोबर. ही झाली स्पेसिस डायव्हर्सिटी. मग जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? आता एक स्पेसी घ्या, सपोज ह्युमन. आता ह्युमन ही एक स्पेसीज आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला काय एका स्पेसीजमध्ये जेनेटिकली डायव्हर्सिटी बघायला मिळते. आता बघा, प्रत्येक माणूस हा एकसारखा दिसत नाही, बरोबर. तुमचे आई वडील हे तुमच्यासारखे दिसतात का? एक्झॅक्टली नाही. कारण वडिलांसारखा मुलगा नाही, फक्त त्याच्यामधले गुण येतात, पण दिसण्यामध्ये पूर्ण हावभाव असेल किंवा स्वभाव गुण असेल ते वेगवेगळे पडतात. ते कशामुळे होतं? जेनेटिकली होतं, बरोबर. तुमच्या भावा बहिणींमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जेवढे काही आपल्या आजूबाजूचे माणसं आहेत, कोणाचाही चेहरा एकसारखा दिसत नाही. आणि ही जी डायव्हर्सिटी मिळते आपल्याला ह्युमन स्पेसिसमध्ये बघायला मिळते, ती कशामुळे मिळते? जेनेटिकली डायव्हर्सिटी, बरोबर. ही झाली जेनेटिकली डायव्हर्सिटी. कारण प्रत्येकाचे जीन्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे प्रत्येक जण कोणासारखं दिसत नाही, वेगवेगळे दिसतात सगळे. मग ही झाली जेनेटिकली डायव्हर्सिटी. आणि इकोसिस्टीम किंवा हॅबिटॅट डायव्हर्सिटी म्हणजेच काय? मग हे सगळे स्पेसीज, ह्या वेगवेगळ्या ज्या स्पेसीज आहेत त्या एका ठिकाणी राहतात आणि इकोसिस्टीम तयार करतात. म्हणजे थोडक्यात काय बघा, मुंबईचं वातावरण वेगळं, कोलकाताचं वेगळं, म्हणजे तिथली काय इकोसिस्टीम वेगवेगळी झाली, बरोबर. तिथलं खानपान, राहणीमान सगळं वेगळं आहे. सण उत्सव वार सगळे वेगवेगळे पडतात, बरोबर. त्यांचं बोलणं चालणं वगैरे ही काय झाली? तिथली एक इकोसिस्टीम तयार झाली, सपोज कोलकाता. तसंच आपण जर बघायचं म्हणजे प्रत्येक रिजनला माणसं तर तेच आहे, स्पेसीस त्याच आहेत. ह्युमन स्पेसीज आहेत, बर्ड स्पेसीज आहेत, कोलकात्याला पण आणि मुंबईला पण. पण त्या ठिकाणी काय हवामानामुळे, वातावरणामुळे, त्यांचे जे काही हावभाव म्हणू शकतो, खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या, किंवा राहणीमानाच्या सवयी आहेत, कपडे कोणते घालणे. आता दक्षिणेला जर तुम्ही गेले तर दक्षिणेला लुंगी वगैरे घातली जाते, तसं महाराष्ट्रामध्ये धोती वगैरे घातला जातो, कुर्ती, बरोबर. हे वेश परिधान तो प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळा असायचा, वेगवेगळा आहे. का वेगवेगळा आहे? कारण इकोसिस्टीम वेगवेगळी पडते. इकोसिस्टीम कशामुळे चेंज होते? एन्व्हायरमेंटमुळे. तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यानुसार तिथले जे काही स्पेसीज असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये काय होतो? एक बदल असतो, डायव्हर्सिटी असते. तिलाच आपण म्हणू शकतो इकोसिस्टीम किंवा हॅबिटॅट डायव्हर्सिटी. मग एक्झाम्पल सांगायचं ठरलं, सपोज आता बघा माशांमध्ये पण खूप साऱ्या स्पेसीज आहे. पण तेच जर तुम्ही बघितलं, नदीच्या पाण्यामधले मासे आणि समुद्रामधले मासे, त्या दोघांमध्ये काय असणार आहे? डायव्हर्सिटी आहे. मग नदीमध्ये जे काही जीवजंतू आहेत, जीवसृष्टी आहे, ती एक इकोसिस्टीम तयार झाली वेगळी. आणि समुद्रामधली जी काही जीवजंतू मासे वगैरे आहेत जे बघायला मिळतात, जीवसृष्टी जी बघायला मिळते आपल्याला, ती वेगळ्या प्रकारची बघायला मिळते नदीपेक्षा. मग ती एक वेगळी काय तयार झाली? इकोसिस्टीम तयार झाली. म्हणजेच काय? वेगवेगळ्या इकोसिस्टीम झाल्या की नाही. नदीची एक इकोसिस्टीम म्हणजे इकोसिस्टीम वेगवेगळ्या आले. ॲक्वेटिक इकोसिस्टीममध्ये मग नदीची इकोसिस्टीम वेगळी आली बघायला मिळते आपल्याला. समुद्रामध्ये वेगळी इकोसिस्टीम बघायला मिळते. तलावामध्ये जर असेल तर ती वेगळी बघायला मिळते. मग ही इकोसिस्टीम काय झाली? डायव्हर्सिटी, बरोबर. इकोसिस्टीममध्ये मग काय बघायला मिळतं आपल्याला? तोच फरक बघायला मिळतो, ठीक आहे. काही नद्या, आता प्रत्येक नदी वेगवेगळी असते, वेगवेगळ्या भागांमधून वाहत असते. मग जरी नद्यांची इकोसिस्टीम आपण कन्सिडर केली तर मुठा जी नदी त्याच्यापेक्षा गोदावरीच्या नदीमध्ये जे काही मासे बघायला मिळतात ते वेगवेगळे असू शकतात. म्हणजे नद्यांची जरी इकोसिस्टीम आपण कन्सिडर केली तर प्रत्येक नदीमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी बघायला मिळेल वेगवेगळी. त्याला आपण काय म्हणू शकतो? मग ही कोणती डायव्हर्सिटी झाली? इकोसिस्टीम डायव्हर्सिटी किंवा हॅबिटॅट डायव्हर्सिटी. मग बघूया फर्स्ट स्पेसीज डायव्हर्सिटी. इट इज डिफाईन ॲज द व्हरायटी ऑफ डिफरंट स्पेसीस ऑफ लिव्हिंग फॉर्म्स इन अ गिवन एरिया. ते एरियामध्ये लिव्हिंग फॉर्म्सची वेगवेगळ्या स्पेसीस ज्या बघायला मिळतात त्यांची जी व्हरायटी आहे तिला आपण म्हणू शकतो स्पेसीज डायव्हर्सिटी. तर इंडियामध्ये टोटल आज जवळपास 2 लाख स्पेसीज आहेत टोटल स्पेसीसच्या, बरोबर. इंडियामध्ये 2 लाख स्पेसीज आपल्या इंडियामध्ये बघायला मिळतात. तर हा MCQs तुम्हाला येऊ शकतो. किती स्पेसीज आपल्या इंडियामध्ये आहेत? जवळपास सगळ्या टोटल स्पेसीजपैकी 2 लाख स्पेसीज आपल्या इंडियामध्ये बघायला मिळतात. स्पेसीज डायव्हर्सिटी पिक्स इन द ट्रॉपिकल फॉरेस्ट अँड कोरल रीफ्स. तर सगळ्यात जास्त जी डायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी, ती कुठं बघायला मिळते? बघा, ट्रॉपिकल फॉरेस्ट आणि कोरल रीफ. म्हणजेच काय? समुद्रामध्ये आणि ट्रॉपिकल जे रिजन्स असतात, फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये आणि कोरल रीफ म्हणजेच थोडक्यात समुद्राच्या ठिकाणी खाली तळाला, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपल्याला स्पेसीज बघायला मिळतात. हे 2 हॉटस्पॉट्स आहेत, पिक्स आहेत
ठीक आहे, म्हणजे तिथं वेगवेगळ्या स्पेसीज बघायला मिळतात आपल्याला. तर जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजेच काय, व्हेरिएशन ॲट द लेवल ऑफ इंडिव्हिज्युअल जीन्स. प्रत्येकाच्या जीन्समध्ये जे काही आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळतं त्याला आपण म्हणू शकतो जेनेटिक डायव्हर्सिटी, किंवा द हेरिटेबल व्हेरिएशन विदिन अँड बिटवीन पॉप्युलेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर तुम्हाला MCQसाठी कोणतीही डेफिनेशन दिली जाईल आणि त्याच्यावरून ती डेफिनेशन कोणत्या डायव्हर्सिटीची आहे किंवा कोणाची आहे ती ओळखायला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर हा एक क्वेश्चन्स तुम्हाला MCQला विचारला जाऊ शकतो. तर द मोर जेनेटिक डायव्हर्सिटी इन अ पॉप्युलेशन, द मोर चान्सेस इन व्हॅरिएशन. These variations help the individual to have a variant that help it to be suited for the new environment. मग हे जे काही जेनेटिकली ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही चेंजेस होत चालतात तर ते कशामुळे होतात, नवीन एन्व्हायरमेंटला सूट होण्यासाठी त्यांच्यामध्ये काही काय होत चालतं, इंडिव्हिज्युअली व्हेरिएशन्स होत चालतात आणि त्याच्यावरून मग जेनेटिकली डायव्हर्सिटी मिळत चालते. पुढे तर इकोसिस्टीम किंवा हॅबिटॅट डायव्हर्सिटी. इकोसिस्टीम इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बायोस्पियर. लक्षात असू द्या, इकोसिस्टीम ही स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे बायोस्पियरचं. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन MCQ विचारला जाऊ शकतो. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी इज डिफाईन ॲज द ॲग्रिगेशन ऑफ व्हेरियस हॅबिटॅट्स, कम्युनिटी टाईप्स अँड अबायोटिक एन्व्हायरमेंट इन अ गिवन एरिया. अबायोटिक एन्व्हायरमेंट म्हणजेच काय, नदी नाले, ओढे, डोंगरदऱ्या, बरोबर, हे अबायोटिक फॅक्टर्स आहे एन्व्हायरमेंटचे. मग इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणजेच काय, ॲग्रिगेशन ऑफ व्हेरियस हॅबिटॅट्स. इकोसिस्टीमचं डायव्हर्सिटी म्हणजेच काय, हॅबिटॅट्सचं व्हेरिएशन म्हणजेच हॅबिटॅट्स म्हणजेच कम्युनिटी टाईप्स आणि अबायोटिक एन्व्हायरमेंट. तर हॅबिटॅटमध्ये येतं तिथलं एन्व्हायरमेंट, बरोबर. आता मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पाऊस होतो पावसाळ्यामध्ये, बरोबर की नाही, समुद्राच्या शेजारी असतो त्यामुळे तिथलं एन्व्हायरमेंट वेगळं असतं. तेच जर पुण्याचं कम्पेअर केलं तर ते वेगळं असतं. म्हणजे दोघांमध्ये सुद्धा काय, तिथले अबायोटिक फॅक्टर्स वेगळे आहेत, पुण्यातले वेगळे, कम्युनिटी वेगळी, हॅबिटॅट्स वेगळं, म्हणजे एन्व्हायरमेंट वेगळं. आणि या सगळ्यांचं मिळून त्या लोकेशनला, त्या एरियामध्ये हे जे काही वेगवेगळे जे हॅबिटॅट्स आहे, कम्युनिटी टाईप्स आहे आणि अबायोटिक एन्व्हायरमेंट्स आहेत, त्या सगळ्यांचं मिळून इकोसिस्टीम डायव्हर्सिटी तयार होते. ठीक आहे, इंडियामध्ये सगळ्यात जास्त रिचेस्ट इकोसिस्टीम डायव्हर्सिटी कुठं बघायला मिळते, इंडिया ही सगळ्यात रिच इकोसिस्टीम डायव्हर्सिटी आहे, कारण इंडियामध्ये सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी बघायला मिळते, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. तर हा विचारला जाऊ शकतो, विच कंट्री इज द रिचेस्ट इकोसिस्टीम डायव्हर्सिटी हॅज. तर तो ऑप्शन येणार इंडिया. तर इंडियामध्ये मग वेगवेगळ्या डायव्हर्सिटीज कोणत्या आहेत, इकोसिस्टीम डायव्हर्सिटीज कोणत्या आहेत मग, डेझर्ट, प्लेन, हिल, मँग्रोव्ज, रेन फॉरेस्ट टू कोल्ड हिमालयाज, ह्या सगळ्या इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. कारण डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये वेगळे प्राणी पक्षी बघायला मिळणार आपल्याला, ते प्लेन म्हणजे पठारांमध्ये वेगळे असणार, हिली रिजन्स किंवा माउंटन रिजन जे असतात, डोंगरदऱ्यांमध्ये वेगळे बघायला मिळतात जाती प्रजाती प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या किंवा वनस्पतींच्या. मँग्रोव्हच्या ठिकाणी वेगळे, रेन फॉरेस्टच्या ठिकाणी वेगळे आणि हिमालयाच्या ठिकाणी वेगळे. मग ही काय झाली, ही डायव्हर्सिटी, इकोसिस्टीम डायव्हर्सिटीचे एक्झाम्पल्स आहेत. तर आउट ऑफ द 18 हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी रेकग्नाइज्ड इन द वर्ल्ड, इंडिया हॅज 2 ऑफ देम. तर हा एक MCQला विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, की टोटल पूर्ण वर्ल्डमध्ये टोटल हॉटस्पॉट्स किती बायोडायव्हर्सिटीचे, तर 18, आणि त्यातले 2 हॉटस्पॉट्स आपल्या इंडियामध्ये आहे, ते म्हणजे ईस्टर्न हिमालय आणि वेस्टर्न घाट. लक्षात असू द्या, MCQला हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. टोटल 18 हॉटस्पॉट्स आहे वर्ल्डमध्ये बायोडायव्हर्सिटीचे, आणि त्यातले 2 हॉटस्पॉट्स जे आहे ते इंडियामध्ये आहे, ईस्टर्न हिमालय आणि वेस्टर्न घाटमध्ये. ईस्टर्न हिमालय याला रेकग्नाइज केलं जातं, याला म्हटलं जातं क्रॅडल ऑफ स्पेशिएशन. तर ईस्टर्न हिमालयाला म्हटलं जातं क्रॅडल ऑफ स्पेशिएशन ड्यू टू रिच डायव्हर्सिटी ऑफ प्रिमिटिव्ह फ्लॉवरिंग प्लांट्स. कारण हिमालयामध्ये, ईस्टर्न हिमालयामध्ये खूप व्हरायटी ऑफ फ्लॉवर प्लांट्स आपल्याला बघायला मिळतात प्रिमिटिव्ह, आणि त्यामुळे त्याला म्हटलं जातं क्रॅडल ऑफ स्पेशिएशन. तर या ठिकाणी बघा, हा जो ग्राफ आहे
इमेज आहे तर ती आपल्याला दाखवते की 10 बायोजिओग्राफी रिजन्स आहे इंडियाचे, बरोबर, ज्या ठिकाणी डायव्हर्सिटी विभागलेली आहे इंडियामध्ये पूर्ण. 10 टोटल किती आहे बायोजिओग्राफी रिजन्स किती आहेत इंडियामध्ये टोटल 10 आहेत. ते कोणते? द ट्रान्स हिमालयन, द हिमालयन, द इंडियन डेझर्ट, सेमी अरिड झोन, वेस्टर्न घाट्स, डेक्कन पेनिन्सुला, गँगेटिक प्लेन, नॉर्थ ईस्ट इंडिया आणि आयलँड आणि कोस्ट. ठीक आहे, तर कलरच्या ह्याच्यानुसार तुम्हाला बरोबर ते रिजन्स ह्या इमेजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, हॅव अ लुक फॉर अ व्हाईल, देन वी विल गो फर्दर स्लाइड. बघा, ब्ल्यू कलरमध्ये जे दाखवलं आहे ते ट्रान्स हिमालयन दिसतंय. थोडंसं लाईट ऑरेंज कलरमध्ये जे दाखवलं आहे त्याच्या खाली हिमालयन रिजन दाखवलं आहे, ब्ल्यूच्या खालचा रिजन. त्याच्या खाली लगेच व्हाईट कलरचा रिजन येतो, तो सेमी अरिड झोन येतो, जो थोडंसं येलो कलरचा दिसतोय राजस्थानच्या पलीकडे, गुजरातच्या तिकडं, तर तो इंडियन डेझर्ट दाखवलेला आहे, बरोबर. उत्तराखंडच्या तिकडं, सिक्कीम मेघालयाच्या तिकडे बघा नॉर्थ ईस्ट इंडिया मेन्शन केलं आहे. आपला महाराष्ट्र वगैरे जो आहे जवळपास त्याच्या खालचा कर्नाटक, तमिळनाडू वगैरे जे प्रदेश आहेत ते सगळे डेक्कन पेनिन्सुलामध्ये येतात. कोस्टल एरिया हा पूर्ण बघा ईस्ट साईडला बघा व्हायलेट कलरचं दिसते, तो सगळं कोस्ट एरिया दाखवलेला आहे. तर हे सगळे 10 अशा पद्धतीचे बायोजिओग्राफी रिजन्स आहेत इंडियाचे. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो MCQ. तर जे 2 हॉटस्पॉट आहे इंडियामध्ये, वेस्टर्न घाट्स आणि ईस्टर्न हिमालय, तर त्याच्यामध्ये 25 इज अन आयडेंटिफिकेशन ऑफ 25 ऑफ द वर्ल्ड्स बायोलॉजिकली रिचेस्ट अँड मोस्ट थ्रेटन इकोसिस्टम्स त्याच्यामध्ये बघायला मिळतात. These 2 hotspots that extend into India are Western Ghats or Sri Lanka and Indo-Burma region covering the Eastern Himalayas. तर ते 2 हॉटस्पॉट कुठपर्यंत एक्सटेंड झालेले आहे बघा, वेस्टर्न घाट श्रीलंकापर्यंत, इंडो-बुर्मा रिजन कव्हरिंग द ईस्टर्न हिमालयाज, अँड दे आर इन्क्लुडेड अमॉंग्स द टॉप 8 मोस्ट इम्पॉर्टंट हॉटस्पॉट्स. हे जे 2 हॉटस्पॉट आहे इंडियामधले तर ते टॉपचे जे 8 आहेत हॉटस्पॉट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे, द हॉटस्पॉट्स म्हणजे काय, मग लक्षात असू द्या, हॉटस्पॉट म्हणजेच काय. मग आपण आता हॉटस्पॉट बघितले इंडियाचे हॉटस्पॉट, टोटल वर्ल्डमध्ये 18 हॉटस्पॉट्स आहे, त्यातले 2 हॉटस्पॉट्स इंडियामध्ये आहेत आणि ते पहिल्या 8मध्ये येतात. मग ते हॉटस्पॉट म्हणजे काय की असा एरिया ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळतं आपल्याला एंडेमिक स्पेसिसचं, बरोबर, which usually experience rapid rate of habitat modification and loss. ज्या एंडेमिक स्पेसीज आहेत त्यांचं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्याला ज्या एरियामध्ये बघायला मिळतं त्याला म्हटलं जातं हॉटस्पॉट्स. आणि अशा ठिकाणी ते जे स्पेसीज आहेत त्यांच्यामध्ये हॅबिटॅट मॉडिफिकेशन आणि लॉससुद्धा बघायला मिळतं, म्हणजे लवकर त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होते, जेनेटिकली मॉडिफिकेशन होत चालतात किंवा ते हॅबिटॅट होतात त्या एन्व्हायरमेंटला, किंवा जे लवकर त्यांना जर ते पर्यावरण पोषक नसेल तर त्यांचा लॉस पण होतो, म्हणजे ते नष्ट पण होतात लवकर. अशा एरियाला आपण म्हणू शकतो हॉटस्पॉट्स. तर वेस्टर्न घाट बघा, वेस्टर्न घाट दाखवलेला आहे ब्राऊन कलरमध्ये दिसतोय आपल्याला, श्रीलंका आणि आपल्या इंडियाचं रिजनमध्ये. ठीक आहे, मग वेस्टर्न घाट फेस विथ ट्रिमंडस पॉप्युलेशन प्रेशर, द फॉरेस्ट ऑफ वेस्टर्न घाट्स अँड श्रीलंका have been dramatically impacted by demands for agriculture and timber. ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त व्हरायटी ऑफ प्लांट्स बघायला मिळतात, त्यामुळं ॲग्रिकल्चरसाठी आणि टिंबरसाठी सगळ्यात जास्त डिमांड वेस्टर्न घाटकडनं येते, श्रीलंका आणि वेस्टर्न घाटमध्ये इंडियाच्या. द रिजन इज होम टू रिच एंडेमिक असेंब्लेज ऑफ प्लांट्स. सगळ्यात जास्त व्हरायटी ऑफ प्लांट्स कुठे बघायला मिळणार, तर वेस्टर्न घाट्समध्ये बघायला मिळणार. तुम्ही केरळ ऐकलेलं असेल, केरळमध्ये बरोबर की जंगल आहे त्या ठिकाणी भरपूर सारे, मग ते जंगलामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला डायव्हर्सिटी बघायला मिळते. तर हा जो वेस्टर्न घाटचा जो पट्टा दाखवलेला आहे इमेजमध्ये, तिथे सगळ्यात जास्त आपल्याला प्लांटच्या व्हरायटीज बघायला मिळतात.
त्यामुळं अल्जेब्रिक आणि ॲग्रिकल्चर आणि टिंबर म्हणून तिकडून जास्त डिमांड आहे त्या घाटकडनं. तर आणि दुसरी गोष्ट नुसतं प्लांटच नाही तर रेप्टाईल प्राणी जे असतील ॲम्फिबियन्स असतील. ॲम्फिबियन म्हणजे जे पाण्यावर राहतात आणि जमिनीवर राहतात. आणि एलिफंट, टायगर असतील आणि एंडेंजर्ड लायन, टेल्ड मॅकॅक. तर हे सगळे जे आहेत ते सगळे कुठं बघायला मिळतात आपल्याला? वेस्टर्न घाट्समध्ये. ईस्टर्न हिमालया डायग्राममध्ये